या सगळ्याचा निषेध आता काँग्रेस नेत्यांकडून व्यक्त होतोय। या सगळ्याविषयी बोलण्याकरता हनुमंत पवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत काँग्रेसचे। तासभर उलटलेला एफआयआर दाखल नाहीये, अखेर ठिय्या आंदोलनाच्या पवित्र्यात राहुल गांधी। जंतर मंतर विद्यार्थी आपल्या न्याय मागण्यासाठी आंदोलन करत होते। त्या मुलांच्या मागण्या पेपरफुटीची चौकशी झाली पाहिजे आणि ज्या लोकांनी पेपरफुटी केली त्यांच्यावर काय सरकार कारवाई करते हे सांगा आणि मंत्र्याचा राजीनामा घ्या। इतक्या साध्या मागणीसाठी या देशभरातली मुलं जंतर मंतरवर आली होती। त्या मुलांना तुम्ही फोडून काढलं, मारून काढलं, हात मोडले, पाय मोडले, मुलींचा विनयभंग केला, पोलिसांच्या वेशामध्ये गुंडांनी मारहाण केली। याच्या विरोधामध्ये बोलायचं नाही। संसदेच्या अधिवेशनापासून मोदी साहेब आणि अमित शहा दोघं गायब होते, आले नाहीत सभागृहात, विरोधकाला सामोरे गेले नाहीत। आणि आता ज्या मुलांना मारहाण झाली, ज्यांना जखमा झाल्या, पॅलेट गन सारखी शस्त्र वापरली जी दुश्मन राष्ट्रासोबत वापरायची असतात, त्या पॅलेट गनचा वापर झाला, मुलांचे डोळे निकामी झाले, आयुष्यभर भरून न येणाऱ्या जखमा झालेल्या आहेत, ती मुलं अपंग झालेली आहेत। या मुलांवर झालेल्या मारहाणीचा साधा चौकशी होऊ नये, समोर येऊन कुणी उत्तर देऊ नये, पोलीस स्टेशनला जाऊन एफआयआर दाखल करण्यासाठी या देशाच्या विरोधी पक्ष नेत्यांना बसावं लागतं जाऊन, तरी गेंड्याच्या कातडीचं केंद्र सरकार त्यांचं म्हणणं ऐकायला तयार नाही, मुलांना न्याय द्यायला तयार नाही। राहुलजी गांधी असोत, काँग्रेस पक्ष आम्ही आहोत, या मुलांसोबत आहोत। या मुलांना न्याय दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। अगदी धन्यवाद, आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। या मुलांना न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही अशी भूमिका आता काँग्रेसकडून घेण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।